मिरची लावली आणि कोकड्याला परेशान आहे. बरोबर आहे. सर्वच जण मिरची लावली आणि कोकड्याला परेशान असतात आणि सर्वच रोगराईला परेशान असतात. तर आपण इथं लाईव्ह रिझल्ट बघणार आहोत. म्हणजे आपण दिवसेंदिवस झाडामध्ये काय डेव्हलपमेंट होती हे रेकॉर्ड करणार आहोत आणि या झाडाजवळ आपण एक खूण सुद्धा राहून ठेवणार आहे, की आपल्याला काय चेंजेस दिसतात त्या झाडामध्ये. तुम्ही आता बघू शकता मागचं लोकेशन तूर आणि जांभळीचं झाड तिथे आहे आणि हा संपूर्ण प्लॉट बघू शकता. 1.5 महिन्याचा हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट शेतकरी हा उपटून टाकणार होता कोकड्यामुळे. तर आपण ह्याच प्लॉटवर एकदम खराब आणि उपटून टाकणाऱ्या प्लॉटवर ट्रीटमेंट घेणार आहोत. चला तर ही फवारणी पहिली फवारणी आपण त्यावरती घेतोय. आता पहिली फवारणीनंतर काय रिझल्ट आले हे बघण्यासाठी आपण या प्लॉटवरती आलेलो आहे. तर पहिल्या फवारणीनंतर अतिशय सुंदर रिझल्ट आले. एकदम आपल्याला शेंड्यातली पाने नवीन नवीन आणि एकदम क्लिअर दिसत आहे आणि खालचे पाने आजही कोकडे आहेत आणि झाडाची एकदम ग्रोथ सुद्धा झाली आणि फ्लॉवर सुद्धा लागले. तर आता दुसऱ्या फवारणीनंतर आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये काय रिझल्ट आले हे बघण्यासाठी त्याच लोकेशनवर आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मागं जांभळीत झाड आणि तुरीचा प्लॉटही बघू शकता आणि त्याच ठिकाणी आपण आलेलो आहे. तर तेव्हा आपण खुपसलेली जी काडी आहे ती आज पूर्ण आपल्याला झाकलेली दिसते, दिशेनाशी दिसते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडाची वाढ सुद्धा झाली, त्याला नवीन पाने आणि फ्रेश पानं आलेत, पूर्ण फुलं वगैरे लागलेत आणि मोठ्या प्रमाणात त्याला मिरच्या सुद्धा आपण खाली बघू शकता. एकदम क्लिअर आणि फ्रेश मिरच्या लागल्या आणि खालचे जुने पानं बघा, आज सुद्धा कोकडलेले पानं आहेत खाली आणि वरती पूर्ण मिरची फ्रेश आणि नवीन झाली. मिरचीच नाही तर आपण कोणत्याही पिकामध्ये काही जरी अडचण असली तर आपल्याला विचारू शकता. आणि मागचे पुढचे झाडं बघा त्यावेळेस किती खराब होते आणि ते आता किती मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाले आणि किती पूर्ण एकदम चेंज हा प्लॉट झालेला आहे. तुम्ही लोकेशनही बघू शकता आणि त्यावेळेसचे जे खराब पानं होते, जे कोकडा होता ते बघू शकता तुम्ही इथं, की ते आजही तसेच आहे आणि वरती पूर्ण प्लॉट हा आपण रिग्रोथ नवीन केलेला आहे. यासाठी आपल्याला 3 फवारण्या घ्याव्या लागल्या आणि 20 ते 22 दिवसाचा कालावधी यासाठी आपल्याला लागलेला आहे. तर 22 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण पूर्ण मिरची रिकवर करून पूर्ण नव्याने फ्रेश केली. मिरचीच नाही तर कोणत्याही पिकाबाबत काही जरी अडचणी आल्या तर नक्कीच आम्हाला तुम्ही विचारू शकता. वरती तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला फवारण्या सर्व व्यवस्थित सांगण्यात येईल आणि